जंतर मंतरवर तब्बल 21 दिवस उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने उचललं. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. हायकोर्टानं दिलेल्या निर्देशांचं पालन करण्यासाठी सोनम वांगचुक यांचा जीव वाचवण्यासाठी वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये हलवल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. पण वांगचुक यांना हटवून कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन दडपण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे असे आरोप झाले. वांगचुक यांना जबरदस्ती नेल्यानंतर सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी तिथंच उपोषणाला सुरुवात केली आहे. तर सोनम वांगचुक यांनी सुद्धा हॉस्पिटलमधनं मेसेज देत 20 जुलैला संसदेवरच्या मोर्चाला मोठ्या संख्येनं हजर राहून पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष 20 जुलैच्या म्हणजे सोमवारच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चाकडे लागले. सोनम वांगचुक आणि सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता सगळे विरोधी पक्ष देखील पुढे आलेले आहेत. या मोर्चासाठी देशभरातनं विद्यार्थी आणि तरुण जंतर मंतरवर मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. शनिवारी रात्रभर जंतर मंतरवरच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून फक्त शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू होतं. पण आता कॉक्रोच जनता पार्टीकडनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे 20 जुलैला संसदेच्या अधिवेशनाचा पहिलाच दिवस संसदेवरच्या मोर्चानं गाजणार असं वातावरण सध्या निर्माण झालंय. या मोर्चासाठी वातावरण निर्मिती नेमकी कशी व्हायला लागलीये, वांगचुक यांनी केलेलं आवाहन काय आहे आणि सोमवारच्या मोर्चामध्ये मोठा राडा होणार का, पाहूयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरनं उचलत दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल हॉस्पिटलकडनं एक हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आलं, ज्यामध्ये उपोषणामुळे सोनम वांगचुक यांच्या शरीरात डिहायड्रेशनचं प्रमाण वाढलंय. त्यासाठी त्यांना तातडीने द्रव किंवा इलेक्ट्रोलाइट उपचार देण्याची गरज आहे. पण सोनम वांगचुक यांनी आयव्ही ड्रिपद्वारे किंवा तोंडावाटे द्रव पदार्थ घेण्यास नकार दिलाय. तसंच त्यांच्या कुटुंबियांचा सुद्धा उपचारांना विरोध असल्याचं हॉस्पिटलकडनं सांगण्यात आलंय. रात्री 9च्या सुमारास हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार वांगचुक हे शुद्धीवर असून त्यांची शारीरिक परिस्थिती सध्या स्थिर आहे. त्यांची नाडी, रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी सध्या सामान्य पातळीवर आहे. पण त्यांच्यावरती द्रव किंवा हायड्रोलाइट उपचार करणं ही सध्याची गरज आहे असं हॉस्पिटलचं म्हणणं आहे. पण सोनम वांगचुक यांच्या पत्नी आणि समर्थकांनी मात्र सफदरजंग हॉस्पिटलच्या उपचारांबद्दलच शंका उपस्थित केल्यात. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी शनिवारी सफदरजंग हॉस्पिटलच्या अधीक्षकांना पत्र लिहित परवानगीशिवाय सोनम वांगचुक यांना कोणतंही इंट्राव्हेनस इंजेक्शन देऊ नका अशी मागणी केली आहे. तसंच रुग्णालय प्रशासनाकडे वांगचुक यांच्या मेडिकल रिपोर्टची मागणी करूनही त्याची कॉपी दिली जात नसल्याचा आरोप गीतांजली यांनी केलाय. सफदरजंग रुग्णालय प्रशासन पारदर्शकता दाखवत नाही, त्यामुळे वांगचुक यांना तातडीने डिस्चार्ज द्या, त्यांना आम्ही दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जातो अशी मागणी गीतांजली अंगमो यांनी केली आहे. आता यासाठी रविवारी त्यांनी थेटपणे दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. यानंतर गीतांजली यांनी सांगितलंय की माझा सफदरजंग सरकारी रुग्णालयावरचा विश्वास उडालेला आहे. वांगचुक यांची पोटॅशियम पातळी 2.9 पर्यंत खाली आली आहे आणि ही स्थिती चिंताजनक व जीवघेणी आहे असं हॉस्पिटलने आम्हाला सांगितलंय. पण त्यांच्या हेल्थ बुलेटिनमध्ये हा आकडा सोयीस्करपणे वगळलेला आहे आणि फक्त पोटॅशियम लेवल कमी होतीये एवढाच उल्लेख आहे. वारंवार विनंती केल्यावर रात्री 10:30 वाजता त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्याची परवानगी दिली, तेव्हा एका स्वतंत्र लॅब टेस्टमध्ये त्यांच्या शरीरातली पोटॅशियम लेवल 3.5 असल्याचं आढळलं, जे सामान्य रेंजमध्ये आहे. वांगचुक यांना ज्या मजल्यावर ठेवण्यात आलंय तिथं सुमारे 30 पोलीस कर्मचारी आणि संपूर्ण रुग्णालयात 100हून अधिक पोलीस तैनात करण्यात आलेत. ही वैद्यकीय सेवा नाहीये, तर ही बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्याची कृती आहे. सोनम वांगचुक यांना काहीही झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी रुग्णालय प्रशासन आणि सरकारची असेल. त्यामुळेच मी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचं वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी सांगितलं. त्यानंतर आता न्यायालयात याबद्दल तातडीची सुनावणी पार पडलेली असून कोर्टाने मात्र त्यांची ही मागणी नाकारलेली आहे. या सगळ्या दरम्यान वांगचुक यांना पोलीस जबरदस्तीने घेऊन गेल्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आता आपण वांगचुक यांचं आंदोलन पुढे नेणार असून आपण आमरण उपोषणाला बसणार असल्याचं सांगितलंय. सीजेपीच्या समर्थकांकडनं मंचावरती वांगचुक यांच्या जागेवर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ठेवून आंदोलन करण्यात येते. वांगचुक यांना नेल्यामुळे दिपके शनिवारी भाऊक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. तर त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा आता त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती आक्रमकपणे टीका केली आहे.
आपण सुद्धा अभिजित सोबत उपोषणाला बसणार आहे असं अभिजित दिपके यांच्या आई वडिलांनी जाहीर केलंय. खरं तर सोनम वांगचुक यांना पोलीस घेऊन गेल्यानंतर जंतर मंतरवरचं आंदोलन जास्तच पेटलं. शनिवारी आंदोलनासाठी देशभरातनं हजारो तरुण जंतर मंतरवरती यायला सुरुवात झाली आहे. फक्त तरुणच नाही तर सगळ्याच वयोगटाच्या लोकांनी जंतर मंतरवरती मोठी गर्दी केली आहे. रात्रभर देशाच्या कानाकोपऱ्यातनं लोक जंतर मंतरवर येत आहेत, याचे व्हिडिओ समोर आले. यामध्ये अगदी दिव्यांगांपासून ते सगळ्यांचा समावेश आहे. जंतर मंतरवरच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. इथे येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडनं कसून अशी तपासणी केली जाते. खरं तर जंतर मंतरला एक प्रकारे छावणीचं स्वरूप आलंय. सरकार जितकं शांत बसेल तितकीच आमच्यातली आंदोलनाची आग जास्त भडकेल असं आंदोलनकर्त्यांकडनं सांगण्यात येते. आंदोलनकर्ते एकमेकांना मदत करतात. विश्रांती घेणाऱ्या आंदोलकांना कोणी वारा घालतंय तर कोणी रात्रभर जागून एकमेकांची सेवा करताय. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही, सोनम वांगचुक यांच्यासोबत झालेल्या कृतीबद्दल माफी मागत नाही, तोपर्यंत आम्ही इथनं हलणारच नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी ठामपणे घेतली आहे. या आंदोलनाला ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेकडनं सुद्धा जोरदार पाठिंबा मिळतोय. सीपीआयएम आणि इतर डाव्या संघटनांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला असून सोनम वांगचुक यांना अशा पद्धतीने उचलून नेणं आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणं ही सरकारची हुकुमशाही आहे, ही लोकशाहीची हत्या आहे असे आरोप विरोधातल्या राजकीय पक्षांनी केलेत. तर AISAचे 3 विद्यार्थी सुद्धा गेले 20 दिवस उपोषण करत असून त्यांची प्रकृती सुद्धा चिंताजनक असल्यानं त्यांच्यावरती उपचार करण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. एकंदरीतच जंतर मंतरवरचं वातावरण शनिवारपासून जास्तीच तापल्याचं बघायला मिळतंय. आता सोमवारी 20 जुलैला संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय. तेव्हा आपल्या मागण्या घेऊन थेटपणे संसदेवरती मोर्चा नेण्याचं आवाहन कॉक्रोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्याकडनं याआधी सुद्धा करण्यात आलेलं. सोनम वांगचुक यांनी हॉस्पिटलमधनं सुद्धा एक निवेदन जारी करून या मोर्चाला मोठ्या संख्येनं तरुणांनी उपस्थित राहा असं आवाहन केलंय. हे स्वातंत्र्यासाठीचं दुसरं आंदोलन आहे. भयमुक्त भारत, अन्यायमुक्त भारत, पेपर लीक सारख्या अन्यायापासून स्वातंत्र्य, माझ्या बेकायदेशीर अटकेपासून स्वातंत्र्य. 20 जुलैला संसदेवर मोर्चा जाणार आहे. ही भारतीय स्वातंत्र्य लढ्याची दुसरी चळवळ आहे. या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने हजर राहून मोठं यश मिळवून द्या असा मेसेज सोनम वांगचुक यांनी हॉस्पिटलमधनं आपल्या समर्थकांना दिलाय. त्यामुळे त्यांच्या आवाहनाला पाठिंबा देत सोमवारी कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते, वांगचुक यांचे समर्थक आणि देशभरातनं दिल्लीत पोहोचलेली सगळी तरुणाई संसदेवर धडकणार आहे. दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला कोणतीही परवानगी दिलेली नाहीये. जंतर मंतरवरचं आंदोलन हे सुद्धा बेकायदेशीर आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार CJPला जंतर मंतरवर फक्त एका दिवसासाठी परवानगी मिळाली होती आणि त्यांनी तसं लेखी हमीपत्र देखील दिलं होतं. मात्र त्यानंतर कोणतीही अधिकृत परवानगी न घेताच त्यांनी हे आंदोलन पुढे चालू ठेवलं. CJPचे प्रमुख अभिजित दिपके यांनी संसद चलो या मोर्चाबाबत आम्हाला कधीही माहिती दिली नाही किंवा त्यासाठी परवानगीचा अर्जही केला नाही. त्यामुळे हे आंदोलन पूर्णपणे बेकायदेशीर आहे. मोर्चाबाबत आम्हीच त्यांच्याशी संपर्क साधला होता, पण त्यांनी परवानगीसाठी कोणताही अर्ज केलेला नाही असे अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. तर CJPच्या प्रवक्त्या वैष्णवी गौर यांनी हा दावा फेटाळून लावलाय. आम्ही पोलिसांना या मोर्चाबाबत खूप आधीच कल्पना दिली होती. मोर्चा आणि आमच्या नियोजनाबद्दल त्यांना पूर्ण माहिती आहे. तसंही ते आम्हाला याची परवानगी देणारच नाहीत. पण पोलिसांना ही माहिती फक्त भेटीवेळी दिली होती, लेखी स्वरूपात नाही असं देखील गौर यांनी माध्यमांना सांगितलेलं आहे. दरम्यान या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जंतर मंतरच्या दोन्ही बाजूंना आणि आंदोलन स्थळाच्या आत 100 पेक्षा जास्त कर्मचारी आणि रॅपिड ऍक्शन फोर्सची पथकं तैनात केली आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी 200 कर्मचारी तैनात केले जातील. तसंच सोमवारच्या मोर्चासाठी अतिरिक्त पथकं आणि निमलष्करी दलांना पाचारण केलं जाईल. याशिवाय त्या परिसराभोवती अतिरिक्त पोलीस व्हॅन्स देखील तैनात करण्यात आलेले आहेत. दिवसभरात जंतर मंतरवरची गर्दी 500 वरून अगदी 800 पर्यंत वाढल्यामुळे पोलीस देखील आता सतर्क झालेत अशी माहिती देण्यात येते. या सगळ्या संदर्भात CJPचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी मंचावरून आंदोलकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. दिल्ली पोलिसांचे काही कर्मचारी गर्दीमध्ये साध्या वेशात फिरतायत आणि ते घोषणाबाजी करून वातावरण भडकवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप रांका यांनी केलाय. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार रांका यांनी सांगितलं की बंदोबस्तात असलेल्या CRPF आणि RAFच्या जवानांनी आपल्या नेम प्लेट्स काढून टाकल्यात. त्यामुळे त्यांनी आंदोलन भडकवलं तर त्यांची ओळख पटवणं अवघड आहे. त्यामुळे सगळ्यांनी सावध राहण्याचं आवाहन आशुतोष रांका यांनी केलंय. त्यामुळे सोमवारी 20 जुलैला मोर्चामुळे दिल्लीतलं वातावरण आणखीन पेटणार का अशी शक्यता वर्तवली जाते.
आता हा मोर्चा रोखण्यासाठी पोलीस बळाचा देखील वापर करू शकतात अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षांचे आमदार खासदार मात्र या आंदोलनाला जोरदार पाठिंबा देताना दिसतात. आझाद समाज पक्षाचे अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद हे शनिवारी रात्रभर आंदोलनस्थळी हजर राहून त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. तर महाराष्ट्रात सुद्धा उद्धव ठाकरेंकडून दादरच्या शिवतीर्थावर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आता या सगळ्या परिस्थितीमुळे अख्ख्या देशाचं लक्ष लागलंय सोमवारच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आणि वांगचुक यांच्या मोर्चाकडे. हा मोर्चा यशस्वी होणार का की सरकारकडनं हा मोर्चा दडपून टाकला जाणार? सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नेमकं काय होणार? या आंदोलनामुळे हे अधिवेशन मोदी सरकारच्या कार्यकाळातलं सगळ्यात वादळी अधिवेशन ठरणार का? या अधिवेशनात विरोधक सीजेपी आणि वांगचुक यांनी मांडलेले प्रश्न उपस्थित करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? 20 जुलैला दिल्लीमध्ये खरंच काहीतरी मोठं होईल का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.